टॉस कोणी जिंकले? थँक्यू सो मच आकाशभाई. आपण आपली अतिथी मंचाकडे आपण जायचं आहे. दोन्ही इकडे या. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इकडे यायचं आहे. स्वागत है आप तमाम खिलाड़ियों का और ऑर्गेनाइजर कमेटी का. खरं म्हणजे या स्पर्धेसाठी हे दोन संघ तुमच्या समोर फायनलिस्ट टीम आहेत. नाणेफेक कोणी जिंकले? शुभम तुम्ही की महेश तुम्ही? नाणेफेक संघर्ष जे की या संघाच्या कर्णधार महेशने जिंकलंय. सर्वात प्रथम मी तुम्हाला नक्कीच विचारणार आहे की नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असणार आहे? प्रथम फलंदाजी करणार आहे मी. त्याचं मागचं कारण की आमच्या प्लेयरांना कॉन्फिडन्स आहे की फर्स्ट बॅटिंगला की आम्ही कमीत कमी 60 ते 70 धावा काढू शकतो. रोहित असेल, शार्दूल असेल, चांगले आमच्यामध्ये बॅट्समन आहेत. रोहित गुणाजी, हरेश चिकाटे असेल, डबल लेजंड आहेत हरेश दिगीकर सर. हे सुद्धा म्हणजे आमच्या पाठीमागचे म्हणजे बॅकअपला हे चांगले यंग प्लेयरांना शिकवतात की कसं काय करायचं ते. हा संपूर्ण महेश तुमचा जो प्रवास आहे पहिल्या मॅचीपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे, एकंदरीत या स्पर्धेमध्ये तुमच्यासारख्या तरुण मुलांना खेळण्याची एक संधी भेटली आहे की आकाश जैन मित्रमंडळच्या मार्फत श्रीवर्धन चॅम्पियन ट्रॉफी हा दुसरं पर्व किती एन्जॉय केला? खूप एन्जॉय केला आहे. मी तर पहिला बोलतोय रुपेश परेश यांचं ते धन्यवाद करीन, पुरे टीमचं धन्यवाद करीन की आम्हाला यंग प्लेयरांना ही प्लॅटफॉर्म आहे की चांगलं वरती जाण्याचं. थँक्यू सो मच. आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, परंतु आपण आपलं लवकरच तयारी करायची आहे. शुभम मांजरेकर, एका नाण्याचे दोन बाजू असतात. नाण्यावरती मॅच अवलंबून नसते तर चांगल्या परफॉर्मन्सवरती मॅच अवलंबून असते. जर तुम्ही नाणेफेक जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंगच घेतली असती. तुम्ही जसं विचार केलात म्हणजे म्हणतात ना की आपकी जैसी सोच हो वैसे फैसले आते हैं. तुम्ही जे विचार केलात ते तुम्हाला मिळालेलं आहे. मग आता नक्कीच मी हे विचारेन की वेल बिगन इज हाफ डन. कुठल्या गोलंदाजाकडून तुम्हाला जास्त एक्सपेक्टेशन आहेत की जेणेकरून लवकरच धावांवर अंकुश लावतील? कारण की 5 षटकाचा सामना आहे. आदिल पॉवर प्ले टाकेल, त्याच्यानंतर वाहिद बाय आहेत, अरबाज आहे. या 3 गोलंदाजांवर जास्त विश्वास आहे. सीझन संपत आलाय, परंतु या सीझनची सर्वात महत्त्वाची मॅच तुम्ही खेळायला जाताय. किती एक्साइटमेंट असेल? नक्कीच आयोजकांचे आभार की त्यांच्यामुळे आम्हाला खेळण्याची संधी भेटली. त्यांनी असंच पुढच्या वर्षी पण आयोजन करावं एवढं सांगतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा खेळ सादर करता, नक्कीच तुमची प्रत्येक ठिकाणी चर्चा होते. काय आम्हाला तो परफॉर्मन्स बघायला भेटेल का ज्या पद्धतीने तुम्ही मागच्या सामन्यामध्ये खेळात? हो नक्कीच भेटेल. मला तर वाटत नाही माझा परफॉर्मन्स कुठे होतो. 4-5 वर्ष टीमला हरवतो बस एवढंच. आणि स्वप्नील दादाचं आणि आदिलचं त्यांना धन्यवाद, कारण का त्यांनी मला एवढं कॅप्टन वगैरे बनवलं. त्याच्या आधी माझ्या बॅटवर एवढे बॉल वगैरे काही येत नव्हते, तरी पण त्यांनी एवढा विश्वास दाखवला, त्यासाठी त्यांचं आभार. थैंक यू सो मच. तो न्यूज़ इस तरीके से है, मुकाबले का टॉस जीता है संघर्ष डिगी के टीम ने और बैटिंग का फैसला लिया है और दावत दी है यहाँ पर वेदांगी 11 कालिंजा की टीम को फील्डिंग के लिए. एवढंच सांगतो की ज्या पद्धतीने मला तो एक व्याख्या आठवलं की ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मला एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं एक व्याख्या आठवतं आहे की जेव्हा आपल्या स्वतःच्या अंगावरती कॉन्फिडन्सचा कापड येतो तेव्हा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होता. त्याच पद्धतीने महेशने सांगितलेले शब्द की आम्ही कॉन्फिडंटली बॅटिंग करू आणि समोरचा संघसुद्धा कॉन्फिडंटली फील्डिंग करेल. नक्कीच मॅचचा आस्वाद घ्या, कहीं मत जाइए, बने रहिए हमारे साथ क्योंकि क्रिकेट के ये लम्हात हम बांटेंगे आपके